येणार नाही. आलंय. बरी काय घातलंयस तू हे? निघा तिथून. आई, मी नीलांबरी अधिराज गाडे पाटील आहे. मी इथून कुठेही जाणार नाहीये. काय ग ए नीलांबरी, हा काय तमाशा चालवलायस ग तू? आपण आपल्या घरात नाही, आपण आपल्या व्याहींच्या घरात आहोत. आणि भावनाची आज चोळ ओटे आहे याचं तरी तुला काही भान आहे की नाही? छे आजी, ए ठीक आहे, नाही आवडलं, हरकत नाही. हा, तुम्ही विचारलं तसं हो, मला माहिती आहे. तुम्ही तुमच्या लाडक्या दळवी कुटुंबियांच्या घरी आलेत ते ह्या लाडक्या सुनेच्या चोरवटीसाठी. आजी, मला ना खरंच कळत नाही की जिथे तिथे भावना भावना भावनाचं बाळ, भावनाची उमेदवारी, सगळीकडे कशी भावना? गाडे पाटलांना 2 सुना आहेत, माहित नाही का तुम्हाला? काय आहे, किती सुना आहेत गाडे पाटलांना? 2 सुना आहेत ना? मी पण तुमचीच सून आहे ना, पण मी दिसतच नाही तुम्हाला. भावना, तू प्लीज आज जा. वहिनींच्या अशा वागण्यामुळे तुला आणि बाळाला त्रास नको व्हायला. जा. अजिबात नाही सिद्धिराज, मी कुठेही नाही जाणार आहे. मलाही ऐकायचंय नीलांबरी वहिनींच्या मनात काय विष येते. आणि तुम्ही काही काळजी करू नका, यांच्या बोलण्याचा मी स्वतःवर अजिबात परिणाम करून घेणार नाहीये. जे बात. सिद्धू, कशाला पाठवतोयस तिला आतमध्ये? तिला पण ऐकू दे ना मला जे बोलायचंय ते. बस झालं वहिनी, मला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? हे सिद्धू, तुझी नाटके ना बंद कर. काय रे, लग्नाच्या अगोदर वहिनी वहिनी करत माझ्या मागे पुढे फिरायचंस ना, आणि जेव्हापासून बायको आली तिचा उदो उदोच करायला लागलास तू. आणि तूच काय, तुमचा अख्खा गाडे पाटील खानदान आहे ना, बोगस आहात, बोगस. दुतोंडी आहात तुम्ही लोक. अरे, तुमच्यात हिंमतच नाहीये. राजकारण कसं करायचं, मतं कशी जपायची, नाती कशी जपायची, हे तुम्हाला येतच नाही. देवा, प्लीज 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 काही कर, पण सिक्युरिटी अलार्म नको वाजू देऊ. या जयंतचं डोकं कसं चालेल ना, काहीच सांगता येत नाही. इथे असलेली प्रत्येक गोष्ट शोधायला हवी. विश्वा विश्वा विश्वा, तुझी हिम्मत कशी काय झाली माझ्या घरात घुसायची? तू बघ आता मी तुझे काय हाल करतो ते. अजून किती वर्ष वाट बघायचं रे मी? मला कधी मान मिळेल, मला कधी आदर मिळेल? मी या घरची सून आहे ना, आहे ना, मी गाडे पाटलांची सून. कवडीची पण किंमत नाहीये मला, कवडीची पण किंमत. हा,
आता या भावनासारखं मला खोटं खोटं गोड बोलून माणसं आपल्याशी नाही करता येत. त्यामुळे काय केलंस तू? तुम्ही सगळ्यांनी काय केलं? डावललं. म्हणजे ना घाडे पाटील घरात ना खरं बोलणाऱ्याची किंमतच नाहीये. नीलांबरी, हे बघ, तुझं सगळं ऐकून घेईन मी. आता तू घरीच राहते. आई काहीतरी म्हणतायत. आई काय 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 म्हणाले तुम्ही? तुम्ही म्हणाल ऐकून घेणार आहे. काय ऐकणार तुम्ही? आई त्या अगोदर मला सांगा, त्या घरात तुम्हाला तरी किंमत आहे का? आणि हे सगळं आपल्या घरात जर ऐकून घेतलं असतं ना तुम्ही, मला इथे येऊन तमाशा करण्याची गरजच नव्हती. जेव्हापासून लग्न करून मी सासरी आले तेव्हापासून तुम्ही जे सांगाल, ज्या प्रथा रूढी परंपरा सांगाल त्या मी स्वीकारल्या. तुम्ही सांगितलं नीलांबरी साड्या नेस, मी साड्या नेसल्या. तुम्ही सांगितलं नीलांबरी दागिने घाल, मी दागिने घातले. नीलांबरी हे कर, नीलांबरी ते कर, नीलांबरी ते कर, मी सगळ्या गोष्टी केल्या. मी एकाही गोष्टीला विरोध केला नाही. पण मला काय मिळालं? ठेंगा. उलट जे मिळालं ना ते सगळं ह्या भावनाला मिळालं. आई मला सांगाच तुम्ही, या भावनानं घरात आल्यापासून घरच्यांसाठी काय केलंय? सतत नन्नाचा पाढा लावलाय. तुमच्या प्रत्येक गोष्टीला विरोध लावलाय, प्रत्येक गोष्टीला विरोध केलाय. तरी पण काय केलं तुम्ही? डोक्यावर बसवलं तिला, डोक्यावर तुम्ही सगळ्यांनी. आता काल परवापर्यंत सगळे म्हणत होते की ह्या भावनाचं बाळ जन्माला आलं तर संपतराव गाडे पाटील म्हणजेच द ग्रेट संपतराव गाडे पाटील मरणार. मग त्याचं काय झालं? कशी काय दिली उमेदवारी हिला? आजवर राबले मी आपल्या गाडे पाटील घराण्यासाठी. आपल्या गाडे पाटलांची अब्रू जाऊ नये म्हणून मी रात्रंदिवस झटत राहिले. काय मिळालं मला? त्या बदल्यात काय मिळालं मला सांगा? फक्त अपमान 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 आणि अपमान. पण नाही, आता बस झालं. आता नीलांबरी गाडे पाटील हे सगळं सहन करून घेणार नाही. आणि काय ते तुमच्या प्रथा त्या चुलीत घाला आणि तुमचे नियम खड्ड्यात घाला. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि त्यामुळे ही नीलांबरी वाटेल तशी वागणार, वाटेल तशी बोलणार, कारण मी माझ्या मनाची राणी आहे. आणि ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर आयुष्यात ना तू एकदा ठरवच, तुला ब्लॅक व्हायचंय की व्हाईट व्हायचंय. आणि जर तुला हे ठरवता येत नसेल तर माझ्यासोबत बसून टाईट हो. ग म्हातारे, आयुष्यात कधीच कोणीच तुझ्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. कारण अशी म्हशीसारखी त्या सिंहासनावर बसते आणि कोणाला कसं खड्ड्यात पाडायचं हे प्लॅनिंग करत असते. आणि वेड्या आईची वेडी माया, सिद्धूच्या पलीकडे तुम्हाला जगच दिसत नाही ना? टिंग टॉंग, तुम्हाला एक नाही 2 मुलं आहेत, 2. आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे अधिराज संपतराव गाडे पाटील. तुम्हीच जन्म दिलाय ना त्याला. कुठे आता? कुठे तो? काय करतोय? कुठे आहे तो? आई की विसरलात त्याला? नाही, सिद्धूने जरी तुमच्या पोटी जन्म घेऊन तुम्हाला सिद्धी प्राप्त करून दिली असेल ना, तरी त्याच्या आधी अधिराजने तुमच्या पोटी जन्म घेऊन त्याचं नाव तुम्ही अधिराज संपतराव गाडे पाटील असं ठेवलेलं आहे. नाही, पण तुम्हाला सिद्धू भावना या पलीकडे काही दिसत नाही, सुचतही नाही. आई, सगळं जग वाहिलंय तिच्या पायाशी. तुम्ही इतक्या आहारी जाणं पण योग्य नाहीये. कधी ही पोरगी तुमच्या डोक्यावर मेरा वाटून निघून जाईल ना, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि काय सिद्धिराज गाडे पाटील, नाही म्हणायचं ना तुम्ही, मला हीच हवी, मला हीच हवी, मला बायको हीच हवी. मग या मिळाली मग हीच बायको.